जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन करीत आहोत. आजपर्यंत आपण 15 भाग पाहिले. 15व्या भागात आपण पाहिलं की सिद्धार्थ गौतम ज्ञानप्राप्तीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे आणि त्याच यामध्ये तो पहिल्यांदा भृगु ऋषींच्या आश्रमात जातो आणि तेथून तो अलार कलाम यांच्याकडे जातो. अलार कलामांच्या आश्रमात गेल्यानंतर तेथे तो सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करतो. पुढील भाग 16वा, समाधी मार्गाचे प्रशिक्षण. आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गौतम निरनिराळ्या मार्गांचे परीक्षण करीत असताना ध्यान मार्गाची, समाधी मार्गाची माहिती करून घ्यावी असे त्यांना वाटले. ध्यान मार्गाच्या 3 पद्धती होत्या. या सर्व प्रकारात एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे ध्यान साधनेसाठी श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवल्याने चित्ताची एकाग्रता होते. या पद्धतीमध्ये आनापानसती नावाची श्वास नियंत्रणाची पद्धती अनुसरलेली होती. दुसऱ्या पद्धतीमध्ये प्राणायाम नावाची पद्धती प्रचलित होती. या पद्धतीत श्वासोच्छ्वास प्रक्रियेचे 3 भाग होते. एक, श्वास आत घेणे म्हणजे पूरक, श्वास रोखून धरणे म्हणजे कुंभक आणि 3, श्वास बाहेर सोडणे म्हणजे रेचक. श्वासाला नियंत्रित करण्याची आणखी एक तिसरी पद्धती समाधी या नावाने ओळखली जात होती. अलार कलाम ध्यान मार्गावरील प्रभुत्वाबद्दल प्रसिद्ध होते. अलार कलामांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ध्यान मार्गाचे शिक्षण मिळाले तर फार चांगले होईल असे गौतमाला वाटले. म्हणून ते अलार कलामांशी त्याविषयी बोलले आणि मला ध्यान मार्गाचे शिक्षण देण्याची कृपा कराल काय असे विचारले. मोठ्या आनंदाने अलार कलामाने उत्तर दिले. अलार कलामाने गौतमाला ध्यान मार्गाचे तंत्र शिकवले. त्यांच्या एकूण 7 अवस्था होत्या. गौतम त्या तंत्राचे दररोज अभ्यास करू लागला. त्या तंत्रावर पूर्ण प्रभुत्व मिळवल्यावर आणखी शिकण्यासारखे काही आहे काय असे गौतमाने अलार कलामाला विचारले. अलार कलामाने उत्तर दिले, नाही मित्रा, माझ्याजवळ शिकवण्यासारखे जे होते ते एवढेच. नंतर गौतमाने अलार कलामांचा निरोप घेतला. उद्दक रामपुत्त नावाच्या दुसऱ्या योग्याविषयी गौतमाने ऐकलेले होते. अलार कलामाने जे ध्यानतंत्र संशोधिले होते त्याच्यापेक्षा एक वरची पायरी ध्यानी पुरुषाला गाठता येईल असा एक ध्यानविधी त्यांनी शोधून काढण्याबद्दल त्यांची ख्याती होती. गौतमाने त्याचा तो ध्यानविधी शिकण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा विचार केला. म्हणून तो उद्दक रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला. थोड्याच काळात उद्दकाच्या ध्यानविधीची 8वी पायरी गौतमाने आत्मसात केली. उद्दक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळवल्यावर गौतमाने अलार कलामाला जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्दक रामपुत्तालाही विचारला की आणखी काही शिकण्याजोगे आहे काय. आणि उद्दक रामपुत्तानेही तेच उत्तर दिले, नाही मित्रा, तुला शिकवता येण्यासारखे यापेक्षा माझ्याजवळ काही नाही. अलार कलाम आणि उद्दक रामपुत्त हे ध्यान मार्गावरील प्रभुत्वासाठी कोशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमांनी असे ऐकले होते की मगध देशातही अशा प्रकारे ध्यान मार्ग संपन्न योगी आहेत. त्यांच्या पद्धतीचे शिक्षण मिळवावे असा त्याने विचार केला. त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला. त्याला असे आढळून आले की त्यांची ध्यानमार्गाची प्रक्रिया जरी श्वासोश्वासावर याच्या नियंत्रणावरच आधारलेली असली तरी कोशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती. ही प्रक्रिया श्वासोश्वास करण्याची नव्हती तर श्वासोश्वास पूर्णपणे थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती. गौतम ही प्रक्रिया शिकले. श्वासोश्वास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांना तीव्र वेदनादायक आवाज आपल्या कानातून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने कोणी आपले डोके चिरीत आहे असे जाणवले. ती अतिशय तीव्र वेदनादायक प्रक्रिया होती. तरी पण तिला देखील आत्मसात करण्यात गौतम यशस्वी झाले. समाधी मार्गाचे त्यांचे शिक्षण हे अशा प्रकारचे होते. पुस्तकातील पाठ 4, तपस्येची कसोटी.
गौतमाने सांख्य आणि समाधी मार्गाचे परीक्षण केले होते, परंतु वैराग्य मार्गाचे परीक्षण केल्याशिवायच त्यांनी भृगु ऋषींचा आश्रम सोडला होता. त्यांना असे वाटले की त्या मार्गाचीही कसोटी घ्यावी आणि स्वतः अनुभव घ्यावा, म्हणजे त्याविषयी आपल्याला अधिकारवाणीने बोलता येईल. त्याप्रमाणे गौतम गयानगरीस गेले. तेथून सभोवतालच्या प्रदेशाची त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी उरुवेला येथे गयेचे राजर्षी नेंगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास करण्यासाठी वस्ती करण्याचे निश्चित केले. वैराग्य मार्गाच्या अभ्यासासाठी निरंजना नदीच्या काठी ते निर्जन आणि एकांतातील स्थळ होते. राजगृहात असताना त्यांना जे परिव्राजक भेटले होते आणि शांततेची वार्ता ज्यांनी आणली होती, ते 5 परिव्राजक त्यांना उरुवेला येथे आढळले. ते देखील वैराग्याचा अभ्यास करीत होते. त्या परिव्राजकांनी त्यांना तिथे पाहिले आणि त्यांनी आपणाला बरोबर घ्यावे अशी विनंती केली. गौतमांनी त्यांची विनंती मान्य केली. नंतर त्यांच्या आज्ञेत शिष्याप्रमाणे वागून त्यांनी त्याची आदरभावाने सेवा केली. ते नम्रतेने त्याच्याबरोबर राहू लागले. गौतमांनी सुरू केलेली तपश्चर्या व आत्मक्लेशाचे स्वरूप अत्यंत उग्र होते. काही वेळ ते भिक्षेसाठी 2च घरी जात, पण एका दिवशी ते 7 पेक्षा अधिक घरी जात नसत. प्रत्येक घरी केवळ 2 घासांची भिक्षा घेत, पण दर दिवशी ते 7 पेक्षा अधिक घासांची भिक्षा स्वीकारत नसत. दररोज ते फक्त 1 वाटीभर अन्नावर जगत असत, पण ते 7 वाट्यांपेक्षा अधिक अन्न स्वीकारत नसत. काही वेळा ते दिवसाकाठी एकदाच किंवा दर 2 दिवसांनी 1 वेळ याप्रमाणे जेवत असत. कधी आठवड्यातून एकदा तर कधी पंधरवड्यापासून एकदा याप्रमाणे ठराविक प्रमाणातच अन्नग्रहण करण्याचा त्यांचा कडक नियम असे. त्यांचा वैराग्य मार्गाचा अभ्यास अधिकाधिक तीव्र होऊ लागल्यावर हिरव्या वनस्पती किंवा रानातले ज्वारी बाजरीसारखे धान्य किंवा पाण्यातल्या वनस्पती किंवा भाताच्या तुसाच्या आत सापडणारे तांबडे पीठ किंवा भातावरची पेज अथवा तेलबियांचे पीठ एवढाच त्यांचा आहार असे. ते रानफळे व कंदमुळांवर किंवा वाऱ्याने झाडांवरून पडलेल्या फळांवर आपली उपजीविका करीत असत. त्यांचे कपडे तागाचे, धुळीच्या ढिगात सापडलेल्या तागासारख्या चिंध्यांचे, झाडांच्या सालीचे, काळविटाच्या सबंध किंवा अर्ध्या कातड्याचे, गवताचे, झाडाच्या सालींचे किंवा लाकडाच्या पट्ट्यांचे, माणसांचे किंवा जनावरांचे केस विणून तयार केलेल्या घोंगडीचे किंवा घुबडाच्या पंखाचे असत. त्यांनी आपल्या डोक्याचे व दाढीचे केस उपटून टाकले. ते उभे राहून घेतलेले आसन बसण्यासाठी केव्हाही सोडून देत नसत. मांडी घालून बसल्यानंतर कधी उठत नसत, तर मांडी घालून बसलेल्या स्थितीत राहूनच ते हालचाल करीत असत. अशा प्रकारे आणि निरनिराळ्या पद्धतीचा अवलंब करून ते वैराग्याच्या इतक्या पराकोटीला गेले की आपल्या शरीराला पराकाष्ठेच्या यातना आणि वेदना देण्यासाठीच ते जगू लागले. शेवटी ते इतक्या किळसवाण्या अवस्थेला जाऊन पोचले की त्यांच्या अंगावर चिखल आणि घाणीचे थरच्या थर साचले व शेवटी ते आपोआप गळून पडू लागले. अरण्याच्या भयान अशा अंतर्भागात त्यांनी आपली वस्ती केली होती. तो भाग कोणाच्याही अंगावर थरकाप होईल इतका भयान होता. त्यात जाण्याचे धाडस केवळ मूर्ख मनुष्यच करू शकला असता. जेव्हा हिवाळ्यात रात्री अत्यंत कडक थंडी असे, तेव्हा अमावस पक्षाच्या रात्री ते उघड्या हवेत राहत असत आणि दिवसा ते काळ्या कुट्ट गर्द झाडीत राहत असत. परंतु पावसाळ्यापूर्वी जेव्हा कडक उन्हाळ्याचा शेवटचा महिना येई, तेव्हा ते दिवसा अंग भाजून काढणाऱ्या उन्हात राहत आणि रात्री गुदमरवून टाकणाऱ्या गर्द झाडीत राहत असत. ते जळलेल्या हाडांची उशी करून स्मशानात झोपत असत. त्यानंतर गौतम दिवसाकाठी फक्त 1 शेंग खाऊन आणि नंतर एखाद्या दाण्यावर, एखाद्या तिळावर किंवा तांदळाच्या एखाद्या कणावर उपजीविका करू लागले. ज्यावेळी दररोज ते फक्त 1 दाणा खाऊन राहू लागले, त्यावेळी त्यांचे शरीर अत्यंत क्षीण झाले. ते आपले पोट चाचपू लागले तर त्यांच्या पाठीचा कणा त्यांच्या हाताला लागे, आणि जर ते पाठीचा कणा चाचपू लागले तर त्यांचे पोट त्यांच्या हाती लागे. इतके त्यांचे पोट
त्यांच्या पाठीच्या कण्याला चिकटले होते आणि याचे कारण ते अत्यंत कमी भोजन घेत होते. जय भीम, नमो बुद्धाय.